आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया विशेष बातमी. अंबरनाथ नगरपालिकेत भाजप आणि काँग्रेस या परंपरागत विरोधी पक्षांनी एकत्र येत शिंदे सेनेला सत्तेपासून दूर ठेवले आणि यानंतर या राजकीय घडामोडींना नवा वळण मिळाले. शिंदे सेनेला सत्तेपासून रोखण्यासाठी भाजपने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत हातमिळवणी करत बहुमताचा आकडा गाठला. या अनपेक्षित युतीची राज्यभर चर्चा सुरू असतानाच काँग्रेसनं अंबरनाथ ब्लॉक काँग्रेस कमिटी अध्यक्षांची हकालपट्टी करत भाजपसोबत गेलेल्या 12 नगरसेवकांचं निलंबन केलं. मात्र काँग्रेसच्या या कारवाईनंतर लगेचच निलंबित 12 नगरसेवकांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेसकडून झालेल्या निलंबनामुळे या नगरसेवकांचे नगरसेवक पद कायम राहिलं आणि ते पक्षांतर करण्यास मोकळे झाले. परिणामी काँग्रेसची कारवाई भाजपच्या फायद्याची ठरल्याचं चित्र निर्माण झालंय. दरम्यान भाजप काँग्रेस युतीच्या निर्णयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त करत युतीस जबाबदार असलेल्या नेत्यांवर कारवाईचा इशारा दिला होता. दुसरीकडे काँग्रेसनं शिस्तभंगाची कठोर भूमिका घेतली, पण त्याचा राजकीय फायदा भाजपला मिळाल्याचं दिसून येत आहे. अंबरनाथ नगरपालिकेत शिंदे सेनेनं सर्वाधिक 27 जागा जिंकल्या असल्या तरी बहुमतापासून ती दूर राहिली. भाजपचे 14, काँग्रेसचे 12 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 4 नगरसेवक विजयी झाले. या तिन्ही पक्षांच्या एकत्रित पाठिंब्यानं भाजपनं 30चा आकडा गाठत बहुमत मिळवलं आणि नगराध्यक्ष पदावर दावा प्रस्थापित केला. आता काँग्रेसच्या निलंबनानंतर भाजपमध्ये दाखल झालेल्या 12 नगरसेवकांमुळे भाजपची ताकद आणखी वाढली असून काँग्रेसची कारवाईच भाजपच्या पथ्यावर पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका.